नमस्कार दोस्तों, DRV न्यूज़ में आपका स्वागत है। छात्रों द्वारा बनाई गई कला के अद्भुत अवर्णनीय आनंद का उत्सव। विद्यार्थियों की कलात्मक डिज़ाइन एवं रचनात्मक देखकर मन प्रसन्न हुआ। ये डॉक्टर रविंद्र कुलकर्णी कुलपति मुंबई विश्वविद्यालय का कहना है। मुंबई में स्थित रचना सांस्कृतिक कॉलेज प्रभादेवी के छात्र आज उनकी बौद्धिक कला कुशैली के माध्यम से उनकी वर्षों की कड़ी मेहनत का परिणाम यानी उनके द्वारा बनाई गई प्रदर्शनी में कलात्मक डिज़ाइन के विभिन्न रूप से रचनात्मक का आविष्कार दिल को छू लेने वाला था। प्रदर्शनी के उद्घाटन के दौरान मुंबई विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर रविंद्र कुलकर्णी आज शुक्रवार 21 फरवरी 2025 को प्रभादेवी के रचना सांस्कृतिक महाविद्यालय में व्यक्तित्व किए गए हैं। इस अवसर पर उनके साथ विशेष रूप से सम्मानित छात्र और रचना सांस्कृतिक कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स एंड क्राफ्ट के प्रिंसिपल पंकज आनंद भी मौजूद थे। अदिति झा मौजूद रहीं। रचना पार्लियामेंट के परीक्षा प्राप्त करने वाले BF प्रथम वर्ष से लेकर अंतिम वर्ष तक के छात्र वार्षिक प्रदर्शनी में अपनी कला प्रस्तुत करते हैं। एग्जीबिशन के बारे में कब से रखेंगे वो तो कॉलेज इंस्टीट्यूट बताएगा। हाँ, आपके मायने में कैसे एग्जीबिशन आपने देखा है? हाँ, इस तरह। हाँ, तो एग्जीबिशन के माध्यम से हम अलग अलग कला देखते हैं। तो व्हेनेवर यू आर विजुअलाइजिंग डिफरेंट फॉर्म ऑफ आर्ट, तो उससे समझ में आ जाता है कि एक चीज़ अलग तरह से कैसे प्रेजेंट की जाती है। मैंने जब भी अभी बताया कि जैसा जिसके लिए हमें एसेज लिखने पड़ेंगे वो मैटर आप आर्ट के फॉर्म में इजीली रिफ्लेक्ट कर सकते हैं और विद इन मिनिमम स्पेस यू कैन रिफ्लेक्ट मेनी इंपॉर्टेंट आइटम्स वेरी इजी। तो जो अप्लाइड आर्ट का अलग अलग जो है, जैसा मैंने बताया कॉन्ट्रास्ट फोटोग्राफी है या प्रोजेक्शन मैपिंग है, 3D के अलग अलग ऑब्जेक्ट बनाने का जो प्रक्रिया है वो उससे एक नया माध्यम बढ़ रहा है। एंड आई वुड नॉट से इट इज़ ओपनिंग अप, इट वाज ऑलरेडी, बट नाउ everyone is realizing that this is really a very strong medium which reflects multifaceted, multi-dimension part of our life. In that manner, मैं इनका अभिनंदन करता हूँ इस तरह का एग्जीबिशन आपने हो। See, AI is basically an augmented part. It's not a replacement. That has to be always considered. Feeling artificial intelligence, any technology that is being created by a human being, maintained by a human being, and used by human being. So, none of the technology works as a replacement. It presents itself as an augmented form. तो उसी तरह का आर्टिफिशियल इंटेलिजेंस का जैसा या अभी यहाँ ऑगमेंटेड रियलिटी और वर्चुअल रियलिटी के उन्होंने अलग अलग माध्यम से प्रेजेंट भी किया, उससे समझ में आ जाता है कि टेक्नोलॉजी और आर्ट दोनों का ब्लेंडिंग काफ़ी अच्छे तरह से रचना संसद के स्टूडेंट्स ने किया है और मैं उनका अभिनंदन। ये स्टूडेंट की पूरे साल भर की मेहनत रहती है। एक ब्रीफ देने के बाद में रिसर्च से लेके फाइनल प्रोडक्ट तक लोग जो डिज़ाइन करते हैं, लोगों को लगता है डिज़ाइन इज़ अ वेरी इजी थिंग, लेकिन इट इज़ नॉट एट ऑल इजी थिंग। उसमें इतना सारा ग्राउंड वर्क रहता है, इतना सारा चीज़ रहता है कि छोटी छोटी रफ से लेके डायरेक्ट कॉम्प्रहेंसिव तक, कॉम्प्रहेंसिव के बाद फाइनल तक, उसके बाद कलर पैलेट दिखाओ जो टारगेट ऑडियंस के लिए बेहतर रहता है। जैसे कि यंगस्टर है उनको ब्राइट कलर्स अच्छे लगते हैं, जो ओल्ड है उनको थोड़े डल कलर्स अच्छे लगते हैं, एलिट क्लास के लिए अलग कलर पैलेट रहती है। वो सारे कलर पैलेट भी हम लोग उनको सिखाते हैं कि हाउ टू चूज़ द कलर पैलेट। उसके बाद आइडिएशन के ऊपर ध्यान रहता है कि जैसे आइडिया, हाउ टू इम्प्रेस द आइडिया, हाउ टू चूज़ द करेक्ट हेडलाइन, हाउ टू राइट द करेक्ट बॉडी कॉपी, वो कैसे लिखते हैं, वो भी सारी चीज़ हम लोग उनको सिखाते हैं। और आपने देखा ही होगा ये सारे पैकेजिंग में अगरबत्ती का पैक है और उसमें से मैरी बॉक्स आपने देखा होगा, क्रॉप किया होगा कि इट इज़ वेरी डिफ़िकल्ट टू गेट दिस काइंड ऑफ रिजल्ट इन द डिज़ाइन, क्योंकि ये डिज़ाइन ऐसे सादे डिज़ाइन नहीं है, इसके पीछे बहुत सारी मेहनत है, बहुत सारे एलिमेंट्स उनको ध्यान में रखने पड़ते हैं। कि जैसे गॉड एंड ऑफ गॉडेस का एक थीम है, तो उसमें गॉड एंड गॉडेस के बीच में क्या क्या रहता है कि मुकुट रहता है, उनका सुदर्शन चक्र रहता है, उनके नाम बहुत मायने रखते हैं। कि जैसे श्री कृष्ण है, हरि है, शरदा है, त्रिलोक है, वैसे नाम रखने से डिज़ाइन करने तक
सारी चीज़ इसमें इंटीग्रेट हो जाती है. सो डिज़ाइन इज सो इम्पॉर्टेंट इन द टुडेज मार्केट एंड टुडेज चेंजिंग सिनेरियो हाउ विजुअल इज टेकिंग अ लीड इन ओवरऑल टार्गेट ऑडियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. माया अमोल देसाई, मी फर्स्ट इयर इंचार्ज आहे. रचना संसदमध्ये मुलं आल्यानंतर हे बेसिक्स आम्ही सुरुवात करतो, ज्याच्यामध्ये ब्लोईंग टेक्निक्सपासून त्यांना फॉर्म्स क्रिएट करता येतात. म्हणजे त्यांचं व्हिज्युअलायझेशन इथून सुरुवात होते. इथे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या टेक्निकमधून त्यांनी काही आकार निर्माण केलेले आहेत. त्या टेक्निक्समधून मुलांना डेप्थ आणि लाईट अँड शेड्स कसे क्रिएट करायचे ह्याचं शिक्षण मिळतं. इथे तुम्ही बघाल तर त्यांना वेगवेगळे टेक्स्चर इफेक्ट्स आहेत. त्या टेक्स्चर इफेक्ट्समधून त्यांनी डिझाईन कसं हळूहळू क्रिएट करायचं. इथे तुम्ही बघाल तर स्टुडिओ वर्क आहे, ज्याच्यामध्ये त्यांना लाईट अँड शेड आणि लाईट पडल्यानंतर त्या प्रत्येक अवयवांचा कसा फॉर्म क्रिएट होतो त्याचा स्टडी आहे कम्प्लिटली. तिथून झाल्यानंतर मग लाईव्ह मॉडेल्स बसवले जातात. ते लाईव्ह मॉडेल त्यांना प्रत्यक्ष माणसं समोर बसलेली असतात, त्यांना ड्रॉ करून नंतर हे जे ते शिकलेले आहेत मॉडेल्समधून त्याचं ॲप्लिकेशन इथे मग त्यांना करायला मदत होते. हळूहळू मग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड्स ॲड होऊन मग ओव्हरऑल त्यांना त्यांचं पुढे स्टडी वाढत जाते. नंतर हळूहळू मीडियामध्ये त्यांना आम्ही एक मीडिया इंट्रोड्यूस करतो. त्याच्यात सर्वात पहिलं त्यांना मग नेचर आणि ऑब्जेक्ट म्हणजे त्यांना हे एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये जे बेसिक्स झालेलं असतं त्याचं पुढची स्टेज त्यांची आम्ही घेतो. त्याच्यात तुम्ही बघू शकाल की त्यांनी प्रत्यक्षात जे समोर असलेले आहेत फॉर्म्स ते किती बारकाईने त्यांनी रेखाटन केलेले आहे. 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा इन्स्टिट्यूटमध्ये येऊन शिकवायला खूप चांगलं वाटलं. आपण आता सध्या शिकतोय, करंट ट्रेंड्स आहेत तेच आम्ही पुन्हा स्टुडंट्सना परत देण्याचा प्रयत्न करतोय. आणि कॉलेजमध्ये आपल्याच कॉलेजमध्ये परत येऊन शिकवण्याचा जो मला मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि करंट ट्रेंड्स पुन्हा शिकवण्याचा जो हे आहे की करंट ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स आणि मीडिया आहे तर ते पुन्हा आम्ही मुलांना परत देण्याचा प्रयत्न करतो. Sir has been very supportive right from the day one. He has taken such time out from his tremendous busy schedule to just drop in and see our work, and he is guaranteed that he'll look into the curriculum, the support that we are expecting from the Mumbai University. They are our guardians, they are our well-wishers, and their hands are always wanted on us. So thank you, sir, for coming. Your take, sir. From Rachna Sansad, from the trust, I'm very thankful to Doctor that he has just took out some time from his busy schedule to look at the work of our students. I think it's an extraordinary work which students have been put up, and it's a really encouragement when you're here, sir, with us today to encourage all the students and my faculty members. At Rachna Sansad, we are really thankful to you for giving your time. खरंच खूप चॅलेंजिंग आहे, कारण मुलं 11वी-12वी करून येतात आणि त्यांना फक्त माहिती असतं की चित्र काढणं वगैरे काय आहे, पण ॲप्लाइड आर्ट हे जे रिसर्च वर्क आहे किंवा त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग आहे आणि मग पुढे डिझायनिंग पार्ट येतं, कॉन्सेप्ट डिझायनिंग येतं किंवा बरेच वेगवेगळे विषय आहेत. ते विषय त्यांना ॲडॉप्ट करायचे असतात. अर्थात त्यांची जी आवड आहे ती आवड बघूनच ते स्वतःला डेव्हलप करतात. आम्ही त्यांना गाईड करतो. सो जेव्हा ते कॉलेजमध्ये येतात, फर्स्ट इयरमध्ये येतात, तेव्हा ते एकदम रॉ असतात, पण आम्ही त्यांना अगदी बेसिकपासून शिकवत येतो, स्टेप बाय स्टेप शिकवत येतो. अर्थात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचा सिलेबस फॉलो करतो, पण जरी तो सिलेबस एक विशिष्ट पद्धतीचा असला तरी पण एक नवीन एरामध्ये ज्या डिमांड्स आहेत, आता जो इंडस्ट्रीमध्ये ज्या गरजा आहेत त्या आम्ही मुलांना द्यायचा प्रयत्न करतो आणि आमची मुलं ते चांगल्या पद्धतीने ग्रास्प करतात. पुढे विषय येतो की टेक्नॉलॉजी अटेम्प्ट करणं किंवा टेक्नॉलॉजी थ्रू आपले व्हिज्युअल्स किंवा आपले थॉट किंवा आपले कॉन्सेप्ट देणं किंवा प्रोडक्ट सेल करणं, सर्व्हिस सेल करणं हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि तो मुद्दा आमची मुलं फार चांगल्या पद्धतीने पार पाडतात. आणि तुम्हाला हे एक्झिबिशन दिसतंयच की कुठल्या लेवलवरती गेलं आहे. आज VC सर आले होते. ॲक्च्युली आमची जी फील्ड आहे ती फार दूर दूर म्हणजे आहे खूप मोठी आणि अख्खं जग या फील्डवरती चालतं, पण नक्की कशी ही फील्ड वर्क करते हे कुणाला माहिती नाही आहे. पण आज आम्ही प्रयत्न केलेला आहे की VC सरांना बोलवून त्यांना ओळख करून देणं की आमची फील्ड काय आहे, आम्ही काय करतो
की 4 वर्षाचा कोर्स नक्की कसा डिझाईन केलेला आहे आणि आम्ही त्यातून कसे सोल्युशन्स काढतो, मुलांना कसं तयार करतो आणि इंडस्ट्रीसाठी मुलं कशी कम्प्युटर डिजिटल माध्यमातून स्वतःला डेव्हलप करतात, तुम्हाला ते वेगवेगळ्या विषयामधून पण बघायला मिळेल. सगळ्यात पहिले फचा एक्सप्रेसिव्ह टाईप, हे एक्सप्रेसिव्ह टायपोचे असाइनमेंट आहे. फचा एक्सप्रेसिव्ह टायपो मी निगेटिव्ह स्पेसमध्ये घेतला आहे आणि चिवडा त्याच्यासाठी यूज केला गेला आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्पेसमध्ये फ लिहिला आहे. र चकलीनी केला आहे, चकली आणि शेवनी, आणि त्या रचा आणि राचा काना तो चकली आणि शेवचा आहे. आणि जो ळ आहे तो करंजांनी केला आहे. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड असतं की ळ जर का एक्सप्रेस करायचा असेल तर आपल्याला डोळ्यापुढे व्हिज्युअल येतं की आपण चकलीनी दाखवणार होते, पण त्यापेक्षा थोडासा वेगळा आणि युनिक वे आपल्याला करंजी असू शकेल कदाचित. फराळातला गोडवा काय दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर. मी गोड नाही आहे. ये बहुत बेहतरीन तरीके से उन्होंने किया है और रचनात्मक और तकनीकी कौशल का उपयोग करते हुए आविष्कारों की एक विस्तृत श्रृंखला प्रस्तुत की है जो कि देखने लायक है. उनकी कड़ी मेहनत उस चित्र में साफ साफ दिखाई दे रही है. किसी ने चित्र द्वारा, किसी ने आर्ट और क्राफ्ट द्वारा विभिन्न प्रकार के वैज्ञानिक, अवैज्ञानिक, आसपास की इको फ्रेंडली वस्तुओं को अपने विचारों द्वारा, अपने आर्ट द्वारा प्रस्तुत किया है. DRV न्यूज़ से मनीषा जोशी की रिपोर्ट. ऐसी खबरों के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करें. धन्यवाद.